शहरातील तीव्र पाणी टंचाईच्या प्रश्नावर संतप्त नागरिकांनी आज भव्य जनआक्रोश मोर्चा काढत नगर परिषद प्रशासनाला धारेवर धरले। नूतन विद्यालयाच्या प्रांगणातून निघालेल्या मोर्चात सुमारे 600 ते 700 नागरिक सहभागी झाले होते। विशेषतः महिलांची उपस्थिती लक्षणीय होती। नमस्कार, तुम्ही बघत आहात अजिंक्य भारत न्यूज। नगर परिषद कार्यालयात झालेल्या सभेला नगराध्यक्ष अतिकौर रहमान, उपनगराध्यक्ष अनिल गांधी, मुख्याधिकारी संजय केदार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। यावेळी नागरिकांनी 14 ते 15 दिवसांनी होणारा पाणी पुरवठा, दूषित पाण्यामुळे निर्माण होणाऱ्या आरोग्य समस्या आणि वाढता आर्थिक भार याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली। रोजगार नाही, पाणी नाही, अशा परिस्थितीत जगायचे कसे, असा सवाल महिलांनी उपस्थित केला। अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे चित्र दिसून आले। आंदोलनकर्त्यांनी जीर्ण पाणी पुरवठा व्यवस्था बदलणे, गळती रोखणे, अवैध नळ जोडण्या बंद करणे, अमृत योजनेचा निधी उपलब्ध करणे, झोन निहाय पाणी नियोजन, प्रभाग निहाय टाक्या उभारणे आणि जॅकवेल दुरुस्ती, फिल्टर प्लांट सक्षमीकरणासह 11 प्रमुख मागण्या निवेदनाद्वारे मांडल्या। या आंदोलनाचे नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते ओम शिंदे यांनी केले। चर्चेनंतर मुख्याधिकारी संजय केदार यांनी पाणी प्रश्नावर तातडीने उपाययोजना करण्याबाबत लेखी आश्वासन देण्याचे मान्य केल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले। मोर्चा दरम्यान एका तरुणाने पाणी टंचाईमुळे विवाहासाठी मुलींचे पालक तयार होत नसल्याची व्यथा मांडली। तसेच नागरिकांच्या संतापामुळे प्रशासनाची अक्षरशः दमछाक झाल्याचे चित्र नगर परिषद कार्यालयात पाहायला मिळाले। वर्षा ज्ञानदेव काळुंगे, मी राहणार शिवाजीनगर मध्ये आणि आज 50 वर्ष झाले मी ही पाण्याची समस्या बघू राहिली, पण याच्यावर निर्णय अजून काही कोणी घेतलेला नाहीये। दरवेळेस मोर्चा काढतात लोक, म्हणजे आमची सर्व जनता आपली, आणि इथं आल्यानंतर फक्त आश्वासन देतात किंवा होऊन जाईल, करू, पायत्रिकीच आहे, अमुक अमुक काही कारण सांगतात। त्या कारणास्तव आम्ही मान्य करतो त्या गोष्टी, पण जे आहे ते आहे, तर व्यवस्थित फॉर्म आहे। आजची मोर्चाची जे आज जो आंदोलन होता त्याच्यावर तुमची मागणी काय आहे? आम्हाला नळ पाहिजे। 10-15 दिवस 20 दिवस होऊन जातात नळांना। आमचे मुलं उन्हातानाच्या बाहेर फिरतात, आमचे नातू लेकरं आमचे किती दिवस करायचं आम्ही सहन?